वाघमारे, आता चांगल्या गोष्टीला जरा उशीर झाला तर कुठं बिघडलं. पण सॉरी वाघमारे, मी जरा जास्तच उशीर केला. जरा जास्तच. दिदे, कोणाशी बोलतेस ग? अगं सत्या, अगं सत्या इथं. काय झालं ग? अगं, मी माझे कपडे सत्याच्या घरी विसरले, युनिफॉर्म सुद्धा. मग आता काय करायचं? आता काय, आणावे लागतील जाऊन. म्हणजे तू पुन्हा जाणार त्या घरात होय ग? अगं मम्मी साहेब पुन्हा अपमान करतील तुझा. नाही, काय नाही बोलायचं ते. दिदे, मी काय म्हणते, तू चाललीस तर दाजींवर पण बोल ना, थोडं समजून सांग त्यांना. नाही आमरे, उगाच मी काहीतरी चांगल्या मनानं सांगायला जाईन आणि तो रागात असायचं. माझ्याबद्दल त्याच्या मनात गैरसमज आहे, तो तसाच राहू दे. चल, मी येते पटकन कपडे घेऊन. अगं चहा तर घेऊन जा मंजू. रांधावाडा गोष्टी काढा करून करून कंबर पर मोडलीये माझी. असं वाटतंय कसून नाही, मोल करणे घरातली. मंजू वहिनी एवढं सगळं करून कामावर जायच्या, परत येऊन जेवण बनवायच्या, पण त्यांची कंबर कधी दुखली नाही बाबा. वाटलंच मला, अजून बोलला कसा नाही ते. मम्मी बघताय ना कसं कौतुक चाललंय ते ऍक्सिडेंटल जाऊबाईंचं. सांगा त्याला आता घरात नाही राहिल्यात त्या. द्या उगा त्या बेडचा कौतुक करू नका बर का. ही ह्या घरात